1981ला मी पहिली स्कूलला होतो, माझी शाळा आहे, मी इथला विद्यार्थी आहे. असे खूप आपल्या शाळेमध्ये गेलेली लोक आहेत ना, ती खूप नोकरी लागलेली आहेत, खूप पोलीस झालेले आहेत. ते आपल्या शाळेचं एक ऋण असतं, हे आपलं गाव असतं, ही आपली शाळा असते. जरी मुलीतनी नंतर तरी तुम्ही बाहेर गेल्यानंतर मोठ्या झाल्यानंतर तरी आपल्या गावामध्ये यायचं आणि आपल्या गावाचं ऋण असतं, एक आपल्या समाजाचं ऋण असतं, ते फेडायचं असतं. बिरसा मुंडाची जयंती जी आहे ते आम्ही कमीत कमी 25-30 वर्षापासून करतो. आम्हाला पण माहिती नव्हतं. आज जोहार जोहार म्हणजे आपण नमस्कार करतो, बरोबर आहे. आपल्याला घरी काय शिकवतात काय माहिती नाही, पण हा जोहार हा शब्द झारखंडमधून आलेला आहे, पूर्ण भारतभर पसरलेला आहे. तर चल आजचा दिवस आहे बिरसा मुंडा जयंती 15 नोव्हेंबर. हा बिरसा मुंडा धरती आबा, त्याला धरती आबा काय म्हणतात? धरती म्हणजे जमीन, जमिनीचा बाबा आबा म्हणून त्याला धरती आबा म्हणतात. त्याला भगवान पण म्हणतात. भगवान मुंडा बनण्याचं असं, जेव्हा छोटे होते तेही शाळेत शिकत होते, पण शिकते त्यांना काही गोष्टी खटकल्या. तेव्हा त्या काळची परिस्थिती वेगळी होती. त्या काळचे ते शेठ सावकार वगैरे होते, जमाना इंग्रजांचा होता. त्यावेळेस अन्याय सर्वांवर होत होता, पण तो अन्याय कोणाला दिसला नाही. तो अन्याय दिसला आपल्या बिरसा मुंडा यांना. मग त्यांनी कळकळ व्यक्त केली आणि मग त्यांनी सांगितलं आपल्या सर्व सहकार्यांना, आपल्या समाज बांधवांना जमा एकत्र केलं आणि त्यांनी लढा दिला. या लढ्यातून अनेक योद्धे तयार झाली, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला पाहिजे. त्या जयंती निमित्ताने आपण जमलेलो आहेत. ती जयंती त्या दिवशी आज त्यांचा जन्म झाला, पण त्यांना फक्त अवघं 25 वर्ष त्यांना आयुष्य लाभलं. या आयुष्यामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं. काही लोक नुसते वय वाटते की मोठे होतात, छान गोष्ट आहे, पण असे ज्या लोकांच्या जयंती असतात त्यामुळे आपली जयंती साजरे करायचे असतात. आणि त्या जयंतीचा आपण एक प्रेरणा घ्यायची असते की आपण पण बिरसा मुंडा होऊ शकत नाही, पण त्याचा एक नख होऊ शकतो. नखाने जर आपण कोणाला ओरखडलं त्यांना जखम होऊ शकते, पण जखम ही प्रेमाची असली पाहिजे. म्हणून त्याने सुरुवात केलेली आहे. बिरसा ही मुंडा एक जमात होती, ती झारखंड उलुहातीच्या या ठिकाण आहे. या जमातीमध्ये हे जन्म घेतले, एक मुंडेरी भाषा आहे. म्हणून हा आपल्याला 15 दिवस जे आहेत हा कार्यक्रम घ्यायला बोलले. आणि बिरसा मुंडा यांची माहिती आपल्या भारतामध्ये उपलब्ध झालेली नाही. ही लंडनच्या प्रिस्टन ही लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमधून ही त्याची माहिती भेटली का असा एक व्यक्ती होता. ती इंग्लिशमध्ये होती. मग आपल्या काही लोकांनी भाषांतर केलं, मराठीमध्ये केलं. मग एवढा मोठा महान नेता जर आपल्यामध्ये भारतामध्ये आहे, त्या बिरसा मुंडाला आज जगातले प्रत्येक देश ओळखतात आणि जी प्रेरणा घेतात. तशी आपण पण प्रेरणा घेतली पाहिजे. आपण लहान आहोत आणि असे कार्यक्रम आपल्या गावामध्ये होतात, तेव्हा आपण सहभागी व्हायला झालं पाहिजे. आपण जे कार्यक्रम करतो आपल्याला ओढ लागली पाहिजे, कारण हे समाजाच्या दृष्टीने कार्यक्रम चांगले असतात. म्हणून या कार्यक्रमात तुम्ही आलात, खूप छान आहे. तुम्ही दरवर्षी जसं ते मोठे व्हाल तसे तुम्हाला वाटलं पाहिजे की आपण या कार्यक्रमात जायला पाहिजे, कारण याचा संबंध आपल्या आदिवासी समाजाशी आहे. आपल्या समाजात झालेले अन्याय, अत्याचार आणि हे सर्व ह्याला वाचा फोडण्याचं काम या बिरसा मुंडाने केलेलं आहे. त्याच्या संकेत जेव्हा बिरसा मुंडा झारखंडचे होते, उलुहातीचे होते, राघोजी भांगरे आपल्या महाराष्ट्रातले आहेत, खाजा नाईक जरीत असल्या तरी ते गुजरात बॉर्डरचे होते. तंट्या मामा भील हे मध्य प्रदेशचे होते. त्यांच्याबरोबर राणा प्रताप, जसं शिवाजी महाराजांचा कार आहे तसं राणा प्रतापचा प्रकार आहे, पण त्याला साथ देणारा जो राणा पुंजा भील होता, हा राणा पुंजा भील होता. हा आपला आदिवासी माणूस होता. जसं शिवाजी महाराजांना वाचवण्याचं सहकार्य करण्याचं काम मावळ्यांनी केलेलं आहे, तसं या राणा संघ भील, जे भील जमात आहे किंवा भील समाज आहे, या भील लोकांनी केलेले आहे. म्हणून आपण या प्रत्येक वर्षी ज्या जयंत्या येतात तेव्हा ह्या कार्यक्रम असतात, तेव्हा आपण यायचं आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हायचं. चालेल ना? होणार सहभाग ना? घोषणा द्या. जय जोहर का नारा है भारत देश हमारा है. जय जोहर का नारा है भारत देश हमारा है. बिरसा मुंडा करे पुकार, उल गुलाल. बिरसा मुंडा करे पुकार, उल गुलाल. जोहर जिंदाबाद. जय आदिवासी.